सोलार पॅनल बसवताना आपली फसवणूक होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सोलार पॅनल बसवताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आणि लोकल कंपनी आणि चांगल्या कंपनी यामध्ये आपण फरक बी पाहणार आहोत। दोन्ही लोकल कंपनीने बसवलेलं आणि एका चांगल्या कंपनीने बसवलेलं सोलार यामध्ये आपण फरक बी पाहणार आहोत। त्यामुळे आपल्याला तिथं तफावत काय आहे, आपली फसवणूक कुठं होते हे सुद्धा आपण यातून आपल्याला लक्षात येईल। आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत की बायफेशियल पॅनल म्हणजे काय। तर बायफेशियल पॅनल अशा प्रकारचे पॅनल असतात की त्यामध्ये सनलाईट ज्यावेळेस वरून पॅनलवर पडते, सोलार पॅनलवर पडते, तर तिथून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते। तसेच खाली स्लॅबवर भिंतीवर लाईट, सोलारची लाईट पडून ती रिफ्लेक्ट होऊन परत खालच्या साईडनी पॅनलवर पडते, तिथूनही इलेक्ट्रिसिटी जनरेट होते। म्हणजे दोन्ही बाजूनी, वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी सोलार पॅनलच्या इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार, त्याला आपण बायफेशियल पॅनल म्हणतो। आणि सिंगल फेशियल पॅनलमध्ये काय होतं की वरच्या बाजूनी सोलार सेल दिसतात, खालच्या बाजूनी सोलार सेल दिसत नाहीत। त्यामुळे वरच्या बाजूनी सनलाईट पडल्यामुळे वरच्या साईडनीच काय होणार आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे आणि खालच्या साईडनी वेगळ्या प्रकारची सीट असते, सोलार सेल झाकलेले असतात, त्यामुळे खालच्या साईडनी इलेक्ट्रिसिटी जनरेट होत नाही, त्याला आपण सिंगल फेशियल पॅनल म्हणतो। आता आपण सोलारच्या स्ट्रक्चरबद्दल महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत। सोलार बसवताना फक्त पॅनल चांगले असणे पुरेसे नसतं, तर त्याचं स्ट्रक्चर किती मजबूत आणि व्यवस्थित आहे हे देखील खूप महत्त्वाचं असतं। त्यामध्ये वापरले जाणारे व्हर्टिकल, होरिझॉन्टल कॉलम जाड, मजबूत, चांगल्या क्वालिटीचे असायला हवेत। तसेच त्यामध्ये नट बोल्टचा यूज केलेला असावं, कुठेही वेल्डिंग केलेलं नसावे, कारण की वेल्डिंग केलेलं असेल तर पुढे चालून त्याला गंज लागू शकतो। तर नट बोल्ट एस मटेरियल चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं वापरलेलं असावं, पुढे चालून गंज लागणार नाही व स्ट्रक्चर दीर्घकाळ टिकेल। सोलार स्ट्रक्चरची पुढची बाजू ही 10 फूट असावी व मागची बाजू 12 फूट असावी। म्हणजे 10 फूट आणि 12 फूट आपण जर ठेवलं तर आपण तिथं व्यवस्थित वावरू शकतो आणि एअर फ्लोही चांगला राहील, हवा खेळती राहील। त्यामुळे पुढं चालून साफसफाई करायची असेल, वायरिंग मेंटेनन्स व इतर आपल्याला घरगुती कामं करायची असतील तर आपण तिथे व्यवस्थित वावरू शकतो आणि आपल्याला पुढे चालून तो पेस आपल्याला यूज करू शकतो। आता काही ठिकाणी काय होतं आहे की लोकल कंपन्या असतात, लोकल कंपन्या त्यांचा पैसा वाचवण्यासाठी कमी हाईट ठेवतात, त्यामुळे तिथं आपल्याला वावरता येत नाही आणि तो पेस तसाच वायाला जातो। त्यामुळं कधी पुढची हाईट 10 फूट आणि मागची हाईट 12 फूट जर ठेवली तर आपल्याला तो पेस यूज करता येईल। तसेच स्ट्रक्चरच्या खाली बसवलेले कॉलम जे मजबूत असावेत, हे कॉलम योग्य पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीट व्यवस्थित फिक्स केलेले असणे आवश्यक आहे, कारण की जे खालचे जे कॉलम आहेत त्यामध्ये नट बोल्ट फिक्स करून ते स्लॅबवर फिट करतात। त्यानंतर त्या नट बोल्टच्या वर सिमेंट कॉन्क्रीट करणं महत्त्वाचं आहे, नाहीतर पुढे चालून वॉटर लीकचा पावसाळ्यामध्ये इश्यू येऊ शकतो। तर काही लोकल कंपन्या ते पाईप कसे ठेवतात बघा, ते जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत ते असे ओपन ठेवतात, पुढे चालून आपल्याला तिथं लीकचा इश्यू येऊ शकतो, त्यामुळे ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे। तर आपण पाहिलंच की काही ठिकाणी काही डीलर्स जे आहेत कमी उंचीच्या व कमी दर्जाचे कॉलम्स व्हर्टिकल होरिझॉन्टल वापरतात, त्यामुळे त्यांचा फायदा होतो पण आपली नुकसान होते, तिथं आपल्याला वावरता येत नाही आणि पुढे चालून आपल्याला अडचणी निर्माण होतात, त्यामुळे तो पेस आपला तसाच वायाला जातो। तर आपण लोकल कंपनीचं जर बसवलं तर त्यांचे कॉलम पातळ असतात, त्यांची साईज, त्यांची थिकनेस कमी असते आणि पुढे चालून जर पाऊस, वारा, हवामान यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात। आता आपण वायरिंगबद्दल बोलणार आहोत। तर चांगल्या कंपनीचं सोलार जर घेतलं तर त्यांना आपण सांगू तसे ते वायरिंग कोपऱ्याने घेऊन जातात। म्हणजे AC वायरिंग असेल, DC वायरिंग असेल तर ते वार्थिंगची वायर असेल ते व्यवस्थित घेऊन जातात आणि व्यवस्थित आपल्या जर पाईपलाईन कुठे असेल तर व्यवस्थित त्याला मेंटेन करण्यासारखं ते बसून देतात। पण लोकल कंपनीवाले काय करतात, त्यांना पैसे वाचवण्यासाठी, त्यांचा वायर वाचवण्यासाठी ते काय करतात, मधूनच स्लॅबच्या वरून नेतात। मग तिथं काय होऊ शकतं, आपण वावरताना त्यावर पाय पडू शकतो, लहान मुलं खेळताना पाय पडू शकतो व पुढे चालून तो वायर खराब होऊ शकतो व शॉर्ट सर्किट होण्याचे धोका वाढू शकतो। आता आपण पाहणार आहोत की सोलार पॅनल काम कसं करतात। जे सनची लाईट जी आहे ती सनची लाईट पॅनलवर पडतात, पॅनलवर पडल्यानंतर तिथं काय होतं आहे की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो आहे, म्हणजे इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन व्हॅन अ लाईट फॉलो ऑन अ मेटल सरफेस। म्हणजे त्या पॅनलवर लाईट पडल्यानंतर काय होतात, इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात आणि तेच इलेक्ट्रॉन आपण काय करतो बघा, त्यापासून DC इलेक्ट्रिसिटी आपल्याला तयार होते। हे सर्व पॅनल जर पाहिले तर ते सिरीजमध्ये जोडलेले आहेत, एका नंतर एक असे जोडलेले आहेत। त्यात DC इलेक्ट्रिसिटी म्हणजे डायरेक्ट करंट काय होतो तिथं तयार होतो आहे आणि हा डायरेक्ट करंट काय केला जातो आहे बघा, DC डिस्ट्रीब्युशन बॉक्सला दिला जातो। DC डिस्ट्रीब्युशन बॉक्स नंतर तो इन्व्हर्टरला दिला जातो। इन्व्हर्टरचं काम काय आहे की DCचं AC कन्व्हर्जन करणं। त्यानंतर पुढं आहे AC डिस्ट्रीब्युशन बॉक्स। मग AC डिस्ट्रीब्युशन बॉक्सपासून
हे जे वायरिंग आहेत आपल्या नेट मीटर व आपलं जे डोमेस्टिक मीटर आहे त्याला दिल्या जातात आणि तिथून आपल्याला जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली आहे ती आपल्याला तशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रिक बिल येतं आहे. तसेच एक महत्त्वाची गोष्ट, जर आपल्याला 3 किलोवॅटचं सोलार जर आपण बसवलं तर आपण काय करावं की इन्व्हर्टर घेताना ते 5 किलोवॅटचं घ्यावं किंवा 4 किलोवॅटचं घ्यावं, किंवा पुढं चालून आपल्याला जर आपली वीज वापरण्याची क्षमता जर वाढली, आपले अप्लायन्सेस वाढले, तर पुढं चालून काय होऊ शकतं की आपल्याला जास्त सोलार पॅनल लागतील. म्हणजे इन्व्हर्टर जरी आपण ते ठेवलं तरी 2-3 पॅनल आपण वर बसू शकतो आणि इन्व्हर्टर आपल्याला पुढे चालून अजून यूज करता येईल. फक्त पॅनल आपल्याला अजून वाढवावं लागतील. तर इन्व्हर्टर थोडं जास्त साईजचं घेतलं तर आपल्याला पुढे चालून त्याचा फायदा होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंटेनन्स. प्रत्येक महिन्याला सोलार पॅनल साफ करणं आवश्यक आहे. जर सोलार पॅनलवर धूळ बसलेले असेल तर सूर्याचे प्रकाश त्यावर चांगल्या प्रकारे पडणार नाही आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशन कमी होईल. त्यामुळं सोलार प्रत्येक महिन्याला साफ करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सोलार घेताना पहिल्यांदा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याची साईज काय आहे, त्याची थिकनेस कशी आहे, वायरिंग कशा नेणार आहेत, आर्थिंग कशी करणार आहेत, पॅनल कसे बसवणार आहेत, इन्व्हर्टर कुठं बसवणार आहेत, ह्या सर्वांची गोष्टी अगोदर काय करावे, त्यांच्या डीलरशी चर्चा करून व्यवस्थित तपासून घ्यावे, त्यानंतरच डील फायनल करावी. आता आपण पाहणार आहोत की आपल्याला किती किलोवॅटचं सोलार घ्यावं लागेल, हे कसं काढायचं. आता मार्केटमध्ये आपण जर पाहिलं तर सोलार पॅनल, एक पॅनल जो असतो तो 540 वॅटचा असू शकतो, 550 वॅटचा असू शकतो किंवा 585 वॅटचा असू शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचं, सोलार पॅनल हा बायफेशियल घ्यायचा आहे. आणि जर आपण पाहिलं, जर सहसा जर आपण 540, 550 व 585 वॅटचे पॅनल पाहिले तर साधारणतः 2 पॅनल = 1 किलोवॅट असं कन्सिडर आपण करावं. म्हणजे आपल्याला 3 किलोवॅटचं सोलार बसवायचं असेल तर आपल्याला साधारणतः 6 पॅनल लागतील. तर आपल्याला किती किलोवॅटचं सोलार बसवायचं आहे त्यासाठी आपण थोडक्यात समजून घेऊ एक एक्झाम्पल थ्रूनुसार. आपल्याला काय करायचं आहे, मागच्या 12 महिन्यामध्ये आपल्याला जे इलेक्ट्रिक बिल आलेले आहेत ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला किती युनिट आलेले आहेत ते नोट डाऊन करायचे आहेत. आता ह्या एक्झाम्पलनुसार आपण समजूत की मी इथं एका कॉलममध्ये पूर्ण 12 महिने लिहिलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये प्रत्येक महिन्याला किती युनिट आलेले आहेत हे दाखवलेलं आहे. जानेवारीला 340 युनिट आलेले आहेत. तसेच प्रत्येक मंथला जे युनिट आलेले आहेत ते आपण त्या मंथच्या समोर टाकलेले आहेत. तर टोटल आपल्याला युनिट आलेले आहेत 4430. तर आपलं टोटल एका वर्षाचे युनिट आलेले आहेत 4430. तर आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेज मंथली युनिट काढायचं आहे. त्यामुळं जे आन्सर आलेलं आहे टोटल एका वर्षाचे युनिट आलेले आहे 4430, त्याला आपल्याला 12ने डिवाईड करायचे आहेत. त्यानुसार आपल्याला ॲव्हरेज मंथली युनिट भेटतील 369.16. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज मंथली युनिट भेटलेले आहेत, एका मंथला एवढे युनिट लागतील. मग आपल्याला माहीत आहे की 1 किलोवॅटची जर सोलार सिस्टीम असेल तर ती एका मंथला 120 ते 150 युनिट काय करते, जनरेट करते. मग आपल्याला काय करायचं आहे की आपले जे ॲव्हरेज मंथली युनिट आलेले आहेत म्हणजे 369.60, ह्याला काय करायचं 120नी डिवाईड करायचे. म्हणजे ह्याला डिवाईड केल्यानंतर काय भेटणार आहे, म्हणजे हाऊ मेनी किलोवॅट सोलार पॉवर रिक्वायर्ड, पॉवर सिस्टीम आपल्याला किती रिक्वायर्ड होईल ती आपल्याला भेटेल. म्हणजे आपण काय केलेलं आहे, ॲव्हरेज मंथली युनिटला 120नी डिवाईड केलेलं आहे. त्याचा आन्सर आलेला आहे 3.07 किलोवॅट, म्हणजे ॲप्रॉक्स 3 किलोवॅट. तर ह्यानुसार आपल्याला माहीत झालेलं आहे की जर आपले ॲव्हरेज मंथली युनिट एवढे असतील तर आपल्याला 3 किलोवॅटचं सोलार सिस्टीम बसवावं लागेल. तर आता आपल्याला दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पाहायचं आहे की एका वर्षाला टोटल युनिट आलेले आहेत 5894. तर त्याला आपल्याला 12ने डिवाईड करायचं आहे. त्यानुसार आपल्याला ॲव्हरेज मंथली युनिट भेटतील आणि ते भेटलेले आहेत 491.16. आता हे 491.16ला आपल्याला काय करायचं आहे, 120नी डिवाईड करायचं आहे. मग ह्याला जर आपण 120नी डिवाईड केलं तर आपल्याला 4.09 किलोवॅट म्हणजे ॲप्रॉक्स 4 किलोवॅटची आपल्याला सिस्टीम लागेल. म्हणजे आपण ह्या दुसऱ्या एक्झाम्पलला आपल्याला 4 किलोवॅटची सिस्टीम लागेल आणि पहिल्या एक्झाम्पलमध्ये 3 किलोवॅटची सिस्टीम लागेल. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो बघा, आपल्याला किती किलोवॅटची सिस्टीम लागेल, सोलार सिस्टीम लागेल, हे आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. तर इथं होतं काय, काही डीलर जे असतात ते आपल्याला जास्त किलोवॅटचं रिकमेंडेड करतात. त्यामुळे आपण विनाकारण आपल्याला जास्त पैसा द्यावा लागतो आणि आपली इथं बी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपल्याला किती किलोवॅटचं सिस्टीम लागेल हे आपण ह्याच्यानुसार माहिती करू शकतो. तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. तसंच
आपली आर्थिंग प्रॉपर व्हायला हवी व लाईटिंग अरेस्टर हे वर व्यवस्थित बसवायला हवं, जेणेकरून ज्यावेळेस वीज चमकतात त्यामुळे आपलं सिस्टीम व्यवस्थित प्रोटेक्ट राहील. तर या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला, निश्चित आपण काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व दुसऱ्यांनाही शेअर करा, जेणेकरून ह्यापासून फसवणूक होणार नाही. धन्यवाद.